बाई त्याच्या हातामध्ये पहिलाच बॉल. हलक्या बॅटने लॉफ्ट केलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे, पकडतील का? नाही पकडू शकत. तेजस याने पुन्हा सुमित चेंडू जाऊ दिला. यस पंच इथे पळतात. तेजस नाही बॅट मधून चमकार पाहायला मिळाला आहे. प्रेशर नाहीये. यावेळी 6वी मध्ये चेंडू आहे. किती धावा मिळतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. एक धाव पूर्ण. वा चेंडू प्रताप सुंदर अशा प्रकारचा सामना कंपल्सरी चेंज असणार आहे. त्यानंतर कलपोटी संघाडी पोस्ट रेस देखील तयार राहायचं आहे. यावेळेस हो 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 रनआउटची संधी आहे आणि इथे फलंदाज बाद. वा आता नवीन फलंदाज पाहायला मिळेल. आता समीकरण आहे 3 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. अजून एक डेड बॉल. आता विकेट काढू शकता. एक मार्जिन नसेल. सुमित फोर्थ विकेट. हो 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 जे बोललं होतं ते सक्सेसफुल करून दाखवलंय सुमितने. डॉट बॉल द्यायचं आपल्या स्पर्धेमध्ये. स्वागत आहे. जे मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅच मध्ये दिलं जात आहे ना, ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालंय. साहेबांचं मनपूर्वक आभार आहे. विनंती असेल की आपण मंचावरती या. यावेळी पंचाकडे अपील केली जाते. विकेट असेल का? यस विकेट आहे. शिवमने इथे चातुर्य दाखवली आणि बघा रनआउट मध्ये फलंदाज धडधड धडधड वाढवणारा मॅच. मी पहिलेच म्हणलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार. एक बॉल आणि 2 धाब्यांची गरज आहे. रोशन कांबळे याची थिंकिंग काय असेल, याच्यावरती पूर्ण संघाचं समीकरण असेल. एक बॉल 2 धाब्यांची गरज. क्लोज फिल्डर लावला जातोय वैभव. वा डॉट बॉल आणि इथे सेलिब्रेशन केलं जातंय. शिवम स्वतः फिरतोय आणि मैदानाच्या आतमध्ये मिरवणे गावाचा जल्लोष पाहायला मिळतोय. वा कुठून कुठे सामना फिरवलाय हा. याचं सर्व क्रेडिट सुमित बाईटला जात आहे. 6 बॉल 9चं टार्गेट होतं आणि तिथून 1 बॉल 2 पर्यंत मॅच आला. सुमितने कमबॅक केलं. शिवमने महत्वाचे विकेट घेतलं. त्यानंतर प्रतापने महत्वाचे विकेट. ऍक्शन प्ले पाहू शकता. शेवटचा चेंडू 1 बॉल 2 धाब्यांची गरज होते. थोडासा आखू टप्प्याचा बॉल आणि इथे सिंगल धाव नाही मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये हा जल्लोष केला जातोय आणि या मॅच मध्ये मिरवणे संघ विजय होतोय, परंतु ओमळी संघाने देखील